इतके दिवस हाताची घडी आणि तोंडावर बोट असलेले पडळकर पुन्हा ठाकरे पवारांवर बरसले। पाहूया नेमकं पडळकर काय म्हणताय। आपण पाहत आहात तीचा जागर न्यूज। नमस्कार। भगवा आमचा स्वाभिमान आहे। उद्धव ठाकरेंचा आता भगव्यांची काही एक संबंध राहिला नाही। हिंदू हृदय सम्राट बाळासाहेबांचा सुपुत्र इतका खालच्या स्तराला जाईल असं कधी वाटलंच नव्हतं, असं म्हणत भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका केली। तसे शरद पवारांची राजकीय वेळ आता संपली असल्याचं त्यांनी म्हणत पवारांना डिवचलंय। उद्धव ठाकरेंनी आरएसएसच्या ध्वजाबाबत केलेल्या वक्तव्याबाबत गोपीचंद पडळकर यांना प्रश्न विचारला असता ते म्हणाले, बाळासाहेबांचे पुत्र इतक्या खालच्या स्तराला जातील असं वाटलं नव्हतं। भगवा आमच्या सर्वांचा स्वाभिमान आहे। भगव्याविषयी आम्हाला प्रचंड आस्था आहे। ठाकरेंचा आता भगव्यांची काही एक संबंध राहिला नाही। त्यांचा संबंध आता हिरव्याशी आहे, परंतु त्यांना या गोष्टीचा पश्चाताप आयुष्यभर होईल असं देखील पडळकर म्हणाले। एका मुलाखतीत बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले होते, बाबासाहेबांनी लिहिलेली घटना अशी मानायची म्हणून भाजपला घटना बदलायची आहे। जेपी नड्डा म्हणाले की देशात एकच पक्ष राहील। पूर्वी एक विधान, एक निशान, एक प्रधान म्हणाले होते। आधी आम्हाला वाटलं की ते तिरंग्यासाठी हे सगळं करत आहेत, पण स्वातंत्र्यानंतर अनेक वर्ष त्यांच्या कार्यालयावर तिरंगा फडकत नव्हता। याचं फडकत होतं। ते फडकं देशाचं निशाण नाही होऊ शकत। आमच्या देशाचा तिरंगा हा तसाच राहणार, संविधान तसंच राहणार, प्रधान लोकांनी निवडून दिलेला राहणार, पुतीन सारखा निवडून येणार नाही असं त्यांनी संघावर टीका केली होती। दरम्यान माध्यमांशी बोलताना पडळकर पुढे म्हणाले, देशात आणि राज्यात जे लोक पंतप्रधान मोदींना विरोध करत आहेत त्यांचा अवाका किती आहे। त्यांना खूप मर्यादा आहेत। डबक्यातील बेडके डराव करतात, तशा पद्धतीनेही लोक महाराष्ट्रात बोलत आहेत। त्यामुळे मला राज्यातील जनतेला विनंती करायची आहे की त्यांनी त्यांच्या नादाला लागू नये। 4 जून नंतर त्यांची तोंड काळी झाल्याशिवाय राहणार नाहीत असं म्हणत पडळकरांनी विरोधकांवर हल्ला केला। तसंच पडळकरांनी शरद पवारांवर देखील टीका केली। पडळकर म्हणाले, शरद पवार यांचा पक्ष आता अडचणीत आहे, पण ते पेटू द्या, त्यात लक्ष देऊ नका। पवार आता काही झालं तरी सुधारणार नाहीत। त्यांची राजकीय वेळ आता संपली आहे। त्यांचे घरातील वाद मिटत नाहीत। भाजपनं आमची घरे फोडली असं पवार म्हणतात, पण आयुष्यभर यांनीच दुसऱ्याची घरं फोडण्याचं काम केलं असं पडळकर यांनी शरद पवारांवर टीकास्त्र सोडलंय। ब्युरो रिपोर्ट, तीचा जागर न्यूज। सबस्क्राईब करा तीचा जागर न्यूज। शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा, जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राहतील।